आवळा हा खरं तर खूपच बहुगुणी, परंतु प्रत्येक जण खातच असं नाही. म्हणूनच तर मी आज अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी एक चविष्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्याकरिता काय करायचं, 1 किलो आवळे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे. जर त्यांना डागं पडलेली असतील, खराब असतील, तर ते काढून टाकायचे. ते घ्यायचेच नाही. कारण आपण जी रेसिपी बनवतोय ना, ती वर्षभर साठवणुकीकरिता बनवतोय. आता हे स्वच्छ धुवून, पुसून, कोरडे करून घेतलेले आवळे एका किसणीने किसून घ्यायचे. यांच्यामधील जे बी असतं ना, ते काय आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचं नाही आहे. पण तुम्ही तुमच्या शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता वापरू शकता. जसं की या बिया वाळवायच्या आणि त्यानंतर फोडून त्यांच्या आतील जे छोटंसं बारीक बी निघतं ना, ते व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून त्याचं चूर्ण तुम्ही अनाशेपोटी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल आणि पचनसंस्था देखील छान अशी सुधारेल. आता संपूर्ण 1 किलो आवळे व्यवस्थित असे किसून घेतले बघा. एवढ्या मोठ्या आवळ्यांमध्ये बघा अगदी एवढ्याशाच बिया निघाल्या आहे आणि किस देखील किती छान असा मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे. आता या बियांचा आणखी एका पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. या भरपूर पाण्यामध्ये छान अशा खळखळून उकळून घ्यायच्या आणि निघालेलं पाणी तुम्ही केसांसाठी वापरू शकता. यामुळे केसांचं आरोग्य देखील सुधारेल. अशा या व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असलेल्या बहुगुणी आवळ्याचा तुम्ही रोजच कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापर हा करायलाच हवा. आता जरीही मी हे आवळे वजनाने मोजून घेतलेले होते, म्हणजे 1 किलो होते, तरी देखील प्रत्येकाकडे वजन काटा असतोच असं नाही ना. तर त्यांच्याकरिता आणखी एक सोपी ट्रिक सांगते. अशा पद्धतीचं एखादं भांडं, वाटी, पातेलं काहीही घ्यायचं आणि त्याच्या मदतीने हा संपूर्ण किस मोजून घ्यायचा. जसं की मी या मेजरिंग कपाने मोजून घेतला, तर बघा अगदी हलक्या हाताने प्रेस करून भरला तर हा साधारणतः 4 कप भरला होता. आता याच्याच अंदाजाने आपल्याला पुढे साखर किंवा इतरही साहित्य मोजून घ्यायचं आहे. त्यासाठी आता गॅसवर एक जाडबुडाची कढाई ठेवली. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुपाऐवजी तेल वापरलं तरी देखील चालेल. आता यामध्ये 4 लवंगा, 1 इंच दालचिनी आणि 7 ते 8 काजूच्या पाकळ्या घातल्या. हा काजू वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आणि जर तुम्हाला हा तयार होणारा पदार्थ उपवासालाही खायचा असेल, तर खडा मसाला देखील स्किप करू शकता. आता लगेचच यामध्ये हा किसून घेतलेला संपूर्ण आवळा म्हणजेच आवळ्याचा किस घालायचा आहे. आणि जरा वेळ हा असाच तुपामध्ये छान असा एकदम कोरडा सुटसुटीत होईपर्यंत परतवून घ्यायचा. असं केल्यामुळे तुपाचा जो फ्लेवर आहे ना, तो आपल्याला या आवळ्यामध्ये लागतो. यामुळे तयार होणारा पदार्थ आणखी जास्त चविष्ट तयार होतो. आवळ्याचा रोजचा रोज जेवणामध्ये समावेश केला तर तुमची त्वचा सुधारेल, केस सुधारतील, पचनसंस्थाही सुधारेल. असे एक ना अनेक 100हून अधिक फायदे आपल्या शरीराकरिता आहे. त्यामुळे याचा वापर आणि सेवन तुम्ही करणं फायदेशीरच ठरणार आहे. आणि आणखी एक म्हणजे आवळे काही जास्त महागही मिळत नाही, अतिशय स्वस्त असतात आणि ही रेसिपी देखील बनवायला सोपीच आहे. तर बघा आता 2-3 मिनिटे हा किस व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर लगेचच साखर घालूयात. तर 4 कप आपला किस होता ना, सेम कपाने मी सुरुवातीला फक्त 3च कप साखर घालून घेतली आहे. कारण या ठिकाणी माझी कढाई देखील जराशी छोटीच आहे, जागा पुरत नव्हती. आता हे पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मिक्स केलं आणि याला साखरेला जर अशी उष्णता लागली की लगेच साखर विरघळायला सुरुवात होते. आणि आता बघा जर असं तुम्हाला हा किस कमी झाल्यासारखा जाणवत असेल, आता यावेळी मी पुन्हा एकदा 1 कप साखर वापरली. आता तुम्हाला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सांगते. 4 कप आपला आवळ्याचा किस होता, त्याकरिता मी 4च कप साखर वापरली आहे. म्हणजेच 1 किलो आवळ्याकरिता अगदी 900 ग्रॅम साखर वापरली असेल. पण जर तुम्हाला साखर आवडत नसेल, तर याऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता. सेमच प्रमाणात घ्यायचं आहे. तेव्हाच कुठे हे आपलं छान असं रसरशीत तयार होईल. तर बघा जरा वेळातच लगेच साखरेला छान असं पाणी सुटायला सुरुवात झाली. आता हे मध्यम गॅसवर आपण छान असं शिजवून घेऊयात. या साखरेचा ना एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. ज्यामुळे आपला तयार होणारा पदार्थ भरपूर काळापर्यंत टिकतो. याला जराही बुरशी वगैरे लागणार नाही किंवा हे खराबही होणार नाही. आता हे बऱ्यापैकी आता शिजत आलेलं आहे. आता यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी करून दिली आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटाकरिता हे असंच शिजवून घेतलं. काय मस्त असा डार्क रंग आलेला आहे. आता यातील जो रस आहे ना, तो असा बोटांवर घ्यायचा, हलकीशी फुंकर घालायची आणि मग वरील बोट वर उचलून बघायचं. छान अशी यावर तार तुटली जातीये. आता सर्वात शेवटी
अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. यामुळे छान असा याला थोडासा आंबटपणा येतो. यामुळे टेस्टही वाढते आणि त्याचसोबत आपला हा आवळ्याचा मुरंबा जास्त काळापर्यंत ठेवला तरी देखील घट्टसर किंवा जास्तच चिकटसर होत नाही. मस्त असा रसरशीतच राहतो. रंग देखील अजिबात बदलत नाही. आपला आवळ्याचा मुरंबा तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर खायला घ्यायचा. आता हा मी तुम्हाला वाटीमध्ये सर्व करून दाखवते. तुम्ही डायरेक्ट एखाद्या बर्नीमध्ये देखील भरून ठेवू शकता. फक्त अशा स्वरूपाचे थोडेसे आंबट पदार्थ साठवणुकीकरिता ठेवण्यासाठी काचेची किंवा चिनी मातेची बरणी वापरायची, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही आणि ते पदार्थ असून असेच भरपूर काळापर्यंत टिकतात. तर मी देखील या पद्धतीची काचेची बरणी घेतली आहे. ती स्वच्छ अशी धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली. यामुळे यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश नाही आहे. कारण आपण जेवढे काही वर्षभर टिकवणारे पदार्थ बनवत असतो त्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश जाऊ द्यायचा नसतो. तर एवढी काळजी तुम्ही देखील घेतली तर वर्षभर देखील हा मुरावळा असाच मस्त असा टिकेल. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.